समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खडाव तालुक्यातील वडूज येथील केम्ब्रिज हायस्कूलच्या माध्यमातून वडूज परिसरातील शेकडो विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत आहे असं मत पंचायत समितीच्या महिला आणि बालविकास अधिकारी सौ संगीता पाटोळे यांनी व्यक्त केलं आहे। केम्ब्रिज हायस्कूलमधील दीक्षांत समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून सौ पाटोळे बोलत होत्या। यावेळी चिमुकल्यांनी सादर केलेल्या विविध कला कौशल्याने उपस्थितांची मने जिंकली आणि चिमुकल्यांचा आत्मविश्वास पाहून भविष्यात ही मुलं नक्कीच यशस्वी नागरिक होतील असा विश्वास प्रमुख पाहुणे आणि पालकांनी व्यक्त केला। यावेळी पालकांनी मनोगत व्यक्त करताना विद्यालयात राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांचं कौतुक केलंय। पालकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला। प्रमुख पाहुण्यांचं स्वागत विद्यालयाचे चेअरमन श्री अलेक्स सर आणि मुख्याध्यापिका सौ प्रीती मॅडम यांनी केले। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सौ तृषाली बागल मॅडम यांनी केले तर सौ अनिता पवार यांनी आभार मानले। धन्यवाद। आज या ठिकाणी आपण जो केम्ब्रिज हायस्कूलचा जो ग्रॅज्युएशनचा कार्यक्रम आज घेतलाय त्या कार्यक्रमासाठी शाळेच्या व्यवस्थापकांनी मला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याची संधी दिली, त्याबद्दल मी शाळेच्या व्यवस्थापनाचे आभार मानते। त्याचप्रमाणे आज या ठिकाणी जे शाळेचे विद्यार्थी त्याचप्रमाणे जे पालक या ठिकाणी उपस्थित राहिले त्या सगळ्यांचे मी आभार मानते। आणि खरोखरच आजचा कार्यक्रम बघितला तर खरं एक प्रकारचं समाधान वाटलं, आनंद वाटला की खरंच या शाळेमधून मुलांचा सर्वांगीण विकास म्हणजे बौद्धिक विकास, शारीरिक विकास, सामाजिक विकास ह्या सगळ्या गोष्टींचा विकास होतोय असं निदर्शनास येतं। आणि खरोखर टीचर्स लोकांनी मुलांची खूपच बौद्धिक विकासाच्या दृष्टीने खूपच चांगली तयारी करून घेतली असंही मला या ठिकाणी पाहण्यास मिळालं। आणि मुलं खूप छान त्यांचं सादरीकरण केलं, त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं हे एक प्रकारे शिस्तबद्ध होतं। आणि खरोखरच एक याची सुरुवात आहे की निश्चितच हे बालके जे आहेत ते आपल्या भारताचे एक सक्षम आणि हुशार, बुद्धिमान असे नागरिक होणार आहे हे तर इथं मी 100% सांगते। आणि ही खरंच बालके जी आहे जवळजवळ 43 ते 50 बालके हे KG मधून पहिलीच जाणार आहेत आणि गेलेली आहेत। त्यांचा आज ग्रॅज्युएशनचा कार्यक्रम झाला तर नक्कीच पहिलीपासूनचं जे त्यांचं शैक्षणिक अभ्यासक्रम आहे किंवा इथून पुढचं जे काही त्यांचं फ्युचर आहे या शाळेत ते चांगल्या रीतीने घडणार आहे। आणि निश्चितच ते एक सुजाण आणि हुशार, बुद्धिमान असे भारतीय नागरिक बनणार आहे याची मी आपल्या सगळ्यांना ग्वाही देते। आणि खरोखरच आजचा कार्यक्रम मला खूपच कौतुकास्पद वाटला आणि त्यासाठी मी या शाळेच्या अलेक्स सर, प्रीती अलेक्स, त्याचप्रमाणे सर्व शिक्षक, सर्व स्टाफ या सगळ्यांचे अभिनंदन करते आणि मला इथे बोलवल्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते। धन्यवाद। A very good morning to our guests for the day. Thank you, ma'am, for coming. Good morning, parents, teachers, and of course my students. The kindergarten graduation ceremony is a joyful celebration that ends a significant chapter. That you finish one chapter, you finish a stage, and you reach another stage in life. From pre-primary, you climb up, and you reach primary stage. Families are gathered into this stage, which is decorated with all kinds of lit, balloons and banners. Children are dressed in caps, gowns, and eagerly waiting to shine. This highlights the achievements of our students for this year. There are heartfelt performances where children sing songs, recite poems, etc., all of what they have practiced. Parents beam with pride as they watch their little ones take over the stage. Each child receives a diploma that symbolizes the hard work that they have done throughout this year. The event typically concludes with a group photograph capturing an excitement for the day. And I would appreciate हर parents अपने अपने बच्चों को इस program के बाद please आप लेके जाइए
and give them a great day today. Today is an important day for those children. Have a wonderful day. Thank you. It was really wonderful feedback from you. And next, I would like to call here Master Vivansh Raivole's mother. Raivole ma'am is going to say feedback speech. नमस्ते एव्हरीबडी. तसा माझा संबंध या शाळेशी गेल्या 13 वर्षापासून आहे. कारण माझी मुलगी आता 10वीच्या क्लासमध्ये आहे, तर मुलगा प्ले ग्रुपमध्ये आहे. मुलीची तर म्हणजे कसं प्रोग्रेस मी पहिल्यापासून पाहतच आली आहे, त्याच्यात काही म्हणजे वादच नाही आहे. पण माझा मुलगा इतका अवखळ आहे ना, बोलायला सोय नाही. घरी असल्यानंतर तो एक शब्दसुद्धा बोलत नाही. पण जेव्हा इथं ओपन डेला येऊन मी त्याचा रिझल्ट बघते ना, तेव्हा मी ते एक आश्चर्याचा धक्का घेऊन बसलेली असते. कारण तो घरी ABCD बोलताना सुद्धा इतका त्रास देतो ना, बोलायला सोय नाही आहे. तो एक वर्ड सुद्धा लिहित नाही घरी. तुम्ही त्याचे का नाही नोटबुक चेक करा, त्याचं का नाही वर्कबुक चेक करा, तुम्हाला एकही वर्ड लिहिलेला किंवा त्यांनी एकही चित्र कंप्लीट केलेलं दिसणार नाही. पण जेव्हा रिझल्ट बघते ना, तेव्हा मीच नाही, ॲक्च्युली माझे दीर कधी इकडे स्कूलमध्ये आले नाही आहेत किंवा माझे हजबंडसुद्धा नाहीत आले. पण ह्यावेळेस ओपन डेला मला मीटिंगमुळे येता आलं नव्हतं, तर मी माझ्या दिरांना म्हटलं, भाऊजी तुम्ही जाता का मुलांचा रिझल्ट चेक करायला? तर ते म्हटले हां ठीक आहे जातो. पण जेव्हा त्यांनी मुलाचं नाव बोर्डवर पाहिलं, तेव्हा मोबाईलमध्ये फोटो कॅप्चर करून ते सर्वांना सांगत होते, बघा माझ्या मुलाचं नाव ब्लॅकबोर्डवर आहे, बघा माझ्या मुलाचं नाव ब्लॅकबोर्डवर आहे. ही प्रगती जेव्हा बघते ना, तेव्हा मला अभिमान वाटतो की मी माझ्या मुलांच्या शिक्षणासाठी जो निर्णय घेतला आहे ना, तो कुठंसुद्धा चुकत नाही. सगळे बोलतात एवढे पैसे खर्च करतेस, एवढे पैसे खर्च करतेस, एवढं तुझी कॅपॅसिटी तरी आहे का? पण मी म्हणते अरे माझी मुलं जी आजच्या युगाबरोबर चालतात ना, ते माझ्यासाठी योग्य आहे. मला बाकी कशाचं घेणं देणं नाही. जेव्हा माझी मुलं असं कुठं नाव कमवतील ना, तेव्हा मी अभिमानाने सांगू शकते माझे कष्ट वाया गेले नाहीत आणि मी जो निर्णय घेतलाय तो चुकलेला नाही. मला 2 शब्द बोलायला संधी दिल्याबद्दल धन्यवाद. Selfish people to solve their own ends.
एरळा न्यूजसाठी प्रतिनिधी रविराज महामुनी, वडूज। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।